कॉंग्रॅच्युलेशन दीदी, तू नवीन मोबाईल घेतलाय. कितीचा आहे, प्राइस काय? त्याची अराउंड 4-5 लाख तर असेलच. कारण तो आम्ही दुबईहून आणलेला आहे, खास तर दुबईवरून आणलेला आहे तो. आणि हा 70 लाखाचा आहे. हा, हा बघू शकताय तुम्ही. 70 लाख थोडे काही. आणि हा मी म्हणजे या झाडाचा डी इतका मजबूत आहे ना, निघतच नाही एक नंबर डायरेक्ट. आणि हात पूर्ण चिकट करून टाकले, निघतच नाही. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आणि काय जात आहे ना, रात्रीचं बर्थडेचं डेकोरेशन पण काढलंय बघा. सर्व तसं आहे. पण मला आहे ना फुगे पडायला मध्ये येते, ते फुगे पण मीच पडणार आहे. तर आता मस्त आहे की जेवण वगैरे झालंय आणि तो बसलाय. तर आता आहे ना सोम आणि मी ना निघाले होते वाकडीला, कारण मम्मीला घ्यायला जायचं होतं. मम्मी गेलेली होती बैठकला. म्हणजे मागच्या रविवारी पण आम्ही गेले होते आणि त्या आपण ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. म्हणजे आपण ब्लॉगिंग स्टार्ट करून पूर्णपणे 1 आठवडा झालेला आहे. 1 आठवडा प्लस म्हणजे 10 दिवस झालेले आहे. आता आपण असेच कन्सिस्टंटली ब्लॉग पडतात बरोबर सांगू. हो काही. तर काही याचा पण चॅनल आहे आणि हा पण कन्सिस्टंटली ब्लॉग टाकतोय. तुम्ही हक्काने सबस्क्राईब करा सोम आर्ट एसपीजी अँड आपल्या चॅनलला पण. आणि लवकरात लवकर 1Kचं सेलिब्रेशन बघा. हो काही. तर आत्ता आलेलो आहे वाकोडीवरून घरी. आणि तिथे ना काय कोइन्सिडन्स झाला माहिती का सोम भाई, काय झालं एक वेळेस सांग मला. आय डोंट नो गाईज. तर आहे ना याने इतका जोरात ब्रेक मारला रोडावरती, एकदम डायरेक्ट पूर्ण गाडी खडीवर स्लिप झाली होती. तर तिथं सोम गाडी थोडीशी हळू चालवायची. हळूच चालवतो बाळा मी. हा हळू. मग एवढा जोरात ब्रेक का मारला? आता मी थोडा व्यस्तही तुमच्याशी नंतर बोलतो गाईज. काही तिथं आहे ना वेदूने बघा तिथं चिमण्यांसाठी ना पाणी टाकून ठेवलेलं आहे. बट सर्वजण इतकं झालेलं आहे ना, ते चिमण्या बसल्या म्हणजे ते खाली होत आहे. त्याच्यातलं पाणी कालपासून आज पण नाही सांगतो. तर कॉंग्रॅच्युलेशन दीदी, तू नवीन मोबाईल घेतलाय. कितीचा आहे, प्राइस काय? त्याची अराउंड 4-5 लाख तर असेलच. कारण तो आम्ही दुबईहून आणलेला आहे, खास तर दुबईवरून आणलेला आहे तो. आणि हा 70 लाखाचा आहे. हा, हा बघू शकताय तुम्ही. ऍपलला पण थोडे काही. आणि हा म्हणजे आता आलेलो होतो शेताकडे. बिकॉज आहे ना सोम भाऊला त्याच्या आर्ट्स चॅनलसाठी ना व्हिडिओ अपलोड करायचा होता आणि एडिट पण करायचा होता. तर आम्ही शेताकडे आले. शेतामध्ये वातावरण खूप भारी झालेलं होतं. तर इकडे मस्तपैकी आम्ही फोटो शूट पण केले ना. आणि आता निघालेलो आहे घरी. काहीतरी काम होतं तर आम्ही आलेलो वाकडी चाललंय घरी. आणि ना आमच्याकडे पैसे नव्हते ना, तर मग आम्ही काही खायला पण नाही आहे घेतलं. माझ्याकडे पैसे. चालतंय का? जाऊ दे आता, चालतं. आता आलोय वाकडीवरून घरी. अँड वेदू काय जेवण करते? वरण भात, वांग्याची भाजी. आता आहे ना आम्ही इकडे ना या झाडाकडे आहे ना डिग घेण्यासाठी आलेले होते, कारण काल करायचे पापड सापडत नाही. त्या दुसऱ्या झाडाला बघतो गाईज मी. तर आता मस्तपैकी डिग पण सापडलेला आहे. आता आम्ही त्याला काढतोय हाताने. तर काय या झाडाचा डी इतका मजबूत आहे ना, निघतच नाही एक नंबर डायरेक्ट. आणि हात पूर्ण चिकट करून टाकले, निघतच नाही गाईस. मी ना पूर्ण घातलं डिग मध्ये तरी पण नाही निघत आहे. अँड आजकाल आहे ना खूप जास्त कमी लेनचे ब्लॉग बनत आहे. तर आहे ना मी ना उद्याचा ब्लॉग खूप जास्त लेनचा बनवायला ट्राय करेन, बिकॉज उद्या जायचंय जामनेरला. तर आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडला, लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्या नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतो. बाय बाय.